मालकाने खत टाकाय आणले माय मला. चल म्हणले रानामध्ये खत टाकायला. बारीक बारीक पुसाय म्हणले. चल गडबडीमध्ये मी हातात अंगात घालायला शर्ट पण घेतलं नाही काय नाही तशीच आल्या. हो का इथं किती आणून टाकलेत पोते आता. 1 2 3 4 5 5 पोते आणून टाकले तर अजून किती आणायचे काय माहिती. आणि ऊस तर किती बारकायला आहे बघा. हे काय ऊस किती बारकायला आहे. मला म्हणले बारकायला ऊस आहे चल. आणि लई लांबूर जायचं त्या तिकडं लांबूर टाकीत जायचं त्या तिकडं खत त्या तिकडे लई लांबूर त्या आंब्यापासून टाकायचं आहे. ह्या आंब्यापासून तर पडत्या नारळीचे झाडं दिसत का तिथून लांब त्या तिकडं लांबवर झाडं दिसत तिथवर. मला म्हणले बस आता तुम्ही आणतो खताचे पोते. वर्ग आणायला लागले. किती राहिले तर अजून लय मोठा आहे त्या म्हणून अजून किती आहेत काय माहिती. सगळे हात कापत आहेत. मला तर चिंताच पडली मिळालं याच हात कापत आहेत. आता सगळे पोते दिसायलेत. टाकले बघा 7 पोते आणून टाकले 7. आता 7 पोते खत टाकायचं तेवढ्या मागाच्या तुम्हाला म्हणलेलं ह्या झाडापासून त्या झाडापासून तिथवर टाकायचंय. झाले आता वडावडी त्यांची सुरू. पॉवरफुल चालू व्हिडिओ म्हणा सुपर हे पोटॅश DAP युरिया मला तर लय नाव येते तर लागली होती काय आता का बॅग आणत चालत काय पोरांनी सोडलं बघा. त्या दिवशी तुम्ही सोडलेलं त्यांनी ध्यानात धरलं का नाही बघा बरं. प्रीतमने सोडलं काय. अर अवघड आहे बाबा. अरे तुला माहिती का त्या दिवशी संगीत सोडायला होता त्या काकाचे 2 पोते सुटले होते तरी त्याने एक बी सोडलं नव्हतं. हो मी काय खातगीर टाकणार नाही काय नाही. मी नुसतं बसून राहणार तुमच्याकडे बघणार तुम्ही कसं काम करतात म्हणून. मला सांगितलं असतं एवढा मोठ्याला ऊस आहे तर मी नसतं का शर्ट आणलं. एवढा मोठ्याला ऊसामध्ये कसं खत टाकणार सांगा बरं. एवढ्याला हातामध्ये कापत येत एवढं ऊस तोडताना सध्या मी ऊसामध्ये काय म्हणते शर्ट घालून काम करीत असते. आणि मला ह्यांनी फसवून आणलं या. म्हणजे जरा गावाकडे आल्यावर थोडी थोडी गोरी दिसायला लागली तर मला अजून ह्यांचं काळ करायचा विचार दिसतो या. अजून ऐकू येत नाही हू करायला लागलेत हू. हा हो 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 म्हणून पण तुम्ही सांगा तुम्हाला विचारलं होतं बरं का मी ऊस केवढा आहे तुम्ही मला ते बारकुल आहे म्हणे ऊस. मी तर कशाला आलो असतो म्हणजे तुम्ही आला नसतात का म्हणून मोठा मोठा उचले हात कापत तुमच्याकडे हात कापत तुम्ही शर्ट घातलंय. किती वटे आणल्या तर 1 का 2 का 3 वटे आणल्या तर वटे किती आणल्या तर हा कीर्तन काय करतो टाकतो का काय करतो टाकतोय लस पांढरा शिपट खाताय ना मला खेळ. साखरेवानी दिसायला साखरेवानी होय साखरेवानी दिसायला लागलाय. त्याला म्हणलं आता बाप्पानं लई दिवसातून काम सांगितलंय. हा म्हणलं आपले जुने मालक येतं हा हा पाण्याखाली रान नव्हतं तेव्हा येत नव्हतं का पळा टोकतायला. हो ना हो ना हो ना 1 तास 5-7 एकर पळा टोकतायचं रोज आपलं सुरू हो ना सगळं नाही अर्ध काय. मला म्हणलं जुन्या मालकाचं काम लई दिवसानं आलंय गेल्याची मार्ग नाही. आणि मला बी आणलंय हा मला बी आणलंय फसवून. अरे बाबा तू फसू नाही फसू नको तू टाकू नको. मी टाकणारच नाही तुम्ही टाक म्हणलं तर टाकणार नाही. रिकामा बी तुमच्या मागे हिंडा बी परवडत नाही मला. रिकामा तुमच्या मागे परवडत बी नाही हिंडा बी. सिमेंट हुन्नी लागू नाही का चप्पल काढू का त्याची हुन्नी लागते चप्पल काढून काढायला काय करतं नांगराचं रान आहे माहिती चप्पल काढ नको राहिली आग उठायची
काय कशाला फाडायला ते कारखान्यात ताकद राहील ना धुडकं सुद्धा फाटा. मग साडीत निबर असली तर कशाला फाडायला ते वटी बनवायची. रोटी बनवायची का अर्ध केली बरं. किती सर आहेत ना ना खरं सांगा. सर मोजून या बरं म्हणजे आम्हाला मिळणार. आपलं गणितच असतं माहितीये का. कशी बनवायला तर पिशवी सांगा ते काय बनवलंय कशी बनवायला हे आपले काय शेतकरी माणसाचं इकडे एक दगड घालायचा. हा कुठे गेला पदर तिकडून एक दगड घालायचा आणि हे असं इकडून तिकडून टाक असं एक येडा मारायचा. टाकायची गाठ असं पाणी होतं इथं काय तिला इथे आहे झालं ते अजून एक दगड घालायचा असा एकूण बघायला एकूण एक गाठ आणायची. झाली वटी तयार झाली होती तयार. हा परसू नाही बंद केलं ना बंद केलं ना वाटतं पुन्नीसाठी बंद केलं की काही नाही टाकलं होतं तुका चालू आहे ह्याच्यावर टाकलं होतं ह्याच्यावर लांब झाली करू ना काय माहिती बघा आता मला तर नाही टाकायची त्याच्यामुळे तुम्हीच बघा लांब झाले का आखूड झाले 18 सर हे कीर्तन टाकू लागणार आहे. हा तू वटी सगळी ती वटी बघ तुला लांब आहे जरा. आणखी रेडीमेड कीर्तन बघ बरी लागायला टाकून कशी टाकायची म्हणलं काय सांगू तुला. अजून 2-3 होती नाही होती इथं आहे का कुठे तिकडे बघा पलीकडे ती संगीतच्या पुढं हे त्यांच्या माग आहे त्यांच्या माग आहे इकडे ते घे घे होतं नवं हो हो तीच 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 त्यांनी झाकून ठेवलं होतं तिकडं हे कोणाला करायला मला आता तू काय टाकीत नाही म्हणते नाही ना हे केलेलं आहे नाही औषध नाही ना हाय ना औषध पण शर्ट आणलं असतं मला म्हणलं असतं तर मी आणलं असतं ना टाकलं असतं की नाही औषध आहे का काहीतरी होईन म्हणलं एक वेगळी बाजू ते टाका बरं जा काय घेऊन देणार मला आधी सांगावं लागतंय म्हणे उच उच ऊस आहे म्हणून तरी विचारलं होतं मी तुम्हाला बरं का मला तिकडे आपण बाजरी एकदा काढली नाही का हा 5 एकर हो तिथं आहे काय की बारका ऊस तुम्ही आणलं इकडं आपण दोघा नवरा बायकोने एकदा 5 एकर काढलेले ओके आहे की ध्यानात ना ते काढून पुन्हा कडून काढलो ना म्हणजे काय जानवर आहे बाबा हे खालून 6 माणसं झटत होते ना आम्ही दोघं नवरा बायको वरून त्यांच्या बरोबर काढली होती ना बाजरी हो ओली ओली घेवा का चलतानीच माणसाने हेडगळ्यात जावा का ओली ओलीचं काय नाही उरलं पाहिजे त्यांनी सांगितलंय उली उली टाका म्हणून उली उली टाका सांगितले त्यांनी होती मोठी बरं का संगीत उली उली टाकायचं सांगितलं त्यांनी हा त्याच्यामुळे बोकडी घेऊन चल मग वजा 2 मोठी काढ तर त्याने घेतलं बघ बरोबर त्याने घेतलं बरोबर त्याचं बरोबर आहे त्यांनी जास्त टाकायचं इकडे बघ की एवढं दाटले टाकी जाऊ नको पातळ म्हणले ते धरतीच येतच टाक हो टाक टाक आता बाई नवीन असल्यावर करायला असतं टाक एकदा टाकायचं एकदा टाकायची ते अर्ध्यात नाही पुढच्या कडीला त्या ह्याच्या पस्तूर जायचं ते टाकलेली तिथवर कसं सणा 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 चालायचं तसं लांब खाली कर मला लय लांब झाली लय मोठं टाकू नका त्यांना डबल खत घालावायला होता ना तुम्ही ओली ओली टाका म्हणजे तुम्हाला कमी हे व्हायला लागले जमलं का नाही आता तुम्हाला राखण
त्याला सांगा, प्रीतमला सांगा, तोंडाला बांधा देऊ का कार्प? माग फिरत थोडं, माग फिरत थोडं, बघू द्या की इकडं. 9 महिने झालं का नाही, बाईला नाव उठवतं 9 महिने झाल्यावर कसं वडली दुखत या तसं होतंय बघा. कसं होतंय, येतंय का चालत? चला येतंय, कोंबड्या घेतलं की एवढं पोट होतं. हा चला चला. कोंबडं खायचं खरं घ्यावं हजारे गावरून कोंबड्या ह्यांना खाऊ द्यायला करायला छटाक बरोबर पडणार नाही ते गावरून. अगो मा हे ऊस आहे का काय आहे मालक? तुम्ही जाताना भराभरा खट टाकीत मी राहिली तर मला वाटत भेव. अय बाबा मी राहीन इकडं, तुम्ही कुठे चाललात मालक? आणि मग मी अहो हे ऊस आहे का काय आहे? रिवर्सला तिथं वापस का म्हणून टेकलं? सगळ्यांसंग जायचंय. ह्याच्यात तर खट टाकलेलं आहे की, शेतून घ्यायचं का? लेस मोटर उसायला नाही इकडे लवणामध्ये. हा काय करायचं, खट टाकायचं आणि तळ्यात पवाय जायचं. कसलं तळ आहे? तिकडल्या कडीला निघतोच. जाळे टाकलेले बाबू, जाळ्यात अडकून बसलास ना मासा सध्या पडायचा नाही तेवढा. जाळ्यातले मासे काढतो बसले तिकडे या बाहेर तुम्ही उसातून दिसना बी गेलात. या बाहेर हा गेलेला सरीतून वापस. हा चालूच आहे नगा, तिथंच काढायचं काय? काय बघायला बघायला रे, घरचं आहे गुड. सगळं काम झालं का तुमचं? रस्त्यावर येऊन उभा राहिलात, मला का म्हणालात की रस्त्यावर उभा राहिलात? हात पाय धुवायचे नाहीत का? हात पाय धुवायचे का? इकडे तळ्यात काय अहो लय खडा आहे तिकडं. खडा मला नाही पावता येत. झिपरीला धरा लागल मग. झिपरी आहेत नाही उली उली. तळ्याचं पाणी तवा आलत तवा आपण हितूर होत ते तिथूर. आता बघा कितकुच झालंय. लागण केली तेव्हा कशी त्या ह्याच्यामध्ये त्या पाऊस चालू झाला कशी हीच चमकली की लागण आपली चालू होता. कसला पाऊस होता बाबा, मुसंडात आला होता तू भडभडा. हा धुवा हात धुवा. हा शेवाळ असलं तर निसटून पडून मग महागात बसावून इकडे काय गरज आहे का पुढे जायची? धुवा हात. मासा येईन काय एखादा येऊ दे ना धरून, आपण फ्राय करून खाऊ दोघं जण नवरा बायको. मग झालं का हात पाय तोंड धुवून? चला कार्प आणलं होतं म्हणून तरी बरं झालं, तेवढं तोंड हे पुसायला झालं, तोंडाला बांधायला झालं. म्या नाव टाकलं का खातपीत काय? म्या बघा खत टाकला असं तर मी आता कुठंतरी चांगली दिसायली नाही तर अजून तशी दिसली असते. बघा ह्यांच्या तोंडाला किती कापले पहिल्या सुरला. म्हणलं कार्प तरी घ्या म्हणलं बांधायला निदान. कशी बघायला धान पाडायला लयच मोठा ऊस आलाय ना, लयच मोठा ऊस आलाय. मला वाटलं बार काय काय म्हणून आलो खत टाकाय डॉसकीच्या पुढे गेला.